नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने पुणे मर्चंट्स चेंबर येथे एक महत्त्वपूर्ण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। पक्षाची निवडणूक रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि जैन समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी जैन कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला। भाजपा प्रदेश महामंत्री श्री राजेश पांडे यांनी आपल्या भाषणात नमूद केलं की जैन समाज भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर दृढ विश्वास ठेवतो आणि प्रत्येक निवडणुकीत भाजपसोबत खंबीरपणे उभा राहतो। हा विश्वास आणि पाठिंबा भविष्यातही कायम राहील असा आमचा ठाम विश्वास आहे। विधानसभा निवडणुकीचा पाठोपाठ आता महानगरपालिकेवरही भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने करायचा आहे व त्यात आपण यशस्वी होणारच असा विश्वास माझे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठने व्यापक निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी महानगरपालिकानिहाय कोअर कमिटी असं जाहीर करण्यात आलं असून प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात जैन कार्यकर्त्यांची प्रभावी उपस्थिती निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं, अशी माहिती भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष श्री संदीप भंडारी यांनी दिली। जैन समाज तन मन आणि धनाने भाजपच्या पाठीशी उभा राहणार आहे। समाजाचं संघटन अधिक बळकट करत महानगरपालिकांमध्ये भाजप मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं संदीप भंडारी यांनी जाहीर केलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी जैन समाजातून भाजपाच्या वतीने इच्छुक असलेले उमेदवार प्रवीण चोरबोले, बाळासाहेब ओसवाल, महेंद्र सुदेंचा मुथा, भरत बुरट्ट, आनंद छाजेड, अरविंद काठोरी, श्रीमल बेदमुथा, प्रतीक देसरडा, कुंतीलाल चोरडिया, राजकुमार बाफडा यांचा परिचय उपस्थितांना करून दिला। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा। की राजकारणामध्ये असताना लपवाछपवी करू नये, त्यामुळे त्यांनी थेटच सांगून टाकलं की आम्हाला तिकीट पाहिजे आणि ते पण त्या योग्य माणसासमोर सांगितलं आहे की प्रदेशाच्या महामंत्र्याचं कामच हे आहे की त्याने प्रदेशाच्या अध्यक्षापर्यंत, त्या शहराच्या अध्यक्षापर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवणं। मी आहे प्रवक्ता, त्यामुळे प्रवक्त्याचं काम आहे फक्त बोलणं आणि लोकांच्या समोर आपली पक्षाची भूमिका मांडणं। त्यामुळे मी या प्रकरणात तर सुटलेलो आहे। जय जिनेंद्र, जय जिनेंद्र। तुम्हाला माहित, मी पण अर्धा जैन आहे। माझे वडील हे आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या अंगाखांद्यावर खेळलेले आहेत। मी चिचोंडी, खरडा चिचोंडी जे मूळ गाव आहे आनंद ऋषी महाराज साहेबांचं, तिथला आहे आणि माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांबरोबर काम करत असताना प्रवीण चोरबोलेंमुळे प्रीती सुराजी महाराज साहेब असतील, त्यांच्यापासून सर्व महाराज साहेबांचे आम्ही आशीर्वाद घेतलेले आहेत। परवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो कार्यक्रम देशभर जगभर झाला आणि त्या कार्यक्रम ओंकार महामंत्राचा आणि नौकार महामंत्राच्या जपाने संपूर्ण जग, संपूर्ण भूमी पावन झाली। मोदीजींच्या आशीर्वचनाने आपण सगळेजण पावन झालो। इतकं अभूतपूर्व असं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं की असं वाटलंच नाही की आपल्याला असं वाटत होतं की कोणते तरी जैन साधू पुरुष कोणतरी आपल्या सर्वांच्या समोर संपूर्ण जैन समाजाचा जो सगळा बेस आहे तो मांडताय। इतकं अभूत भाषण झालं। विकासामध्ये अर्थव्यवस्थेचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। मी मगाशी म्हणे खूप ऑर्गनाइज समाज आहे आणि त्यामुळे तो सगळा समाज भाजप बरोबर आहे। या सगळ्या समाजाच्या शक्तीचा विचार करून 100% आपण काही ना काही नक्की विचार या सगळ्यात करणार आहोत। अर्थात हे सगळं लांब आहे। आपल्यालाही माहिती आहे की तिकीट असं मिळत नसतं। तिकीट मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या सगळ्या गोष्टी असतात, अनेक त्या ठिकाणची परिस्थिती असते। आता आम्ही सगळे जिल्हाध्यक्ष निवडतो आहोत, सगळे मंडल अध्यक्ष निवडतो आहोत। गेली महिनाभर आम्ही निवड प्रक्रियेतच बिझी आहोत। प्रत्येक जिल्ह्याचा अध्यक्ष निवडताना काय करायला लागलं मला माहिती आहे। प्रत्येक मंडळाचा अध्यक्ष आम्हाला 1200 मंडळ करायचे होते, त्या अजूनही आम्ही 150 नाही करू शकलो। आपले जिल्हा अध्यक्ष आपल्याला 80 करायचे, त्यातले 58 झाले, अजून 22 राहिलेले आहेत। त्यामुळे सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळा विचार केला जातो। त्यातही विचार किती महिला आहे, कुठला समाज आहे, 1200 मध्ये कुठल्या कुठल्या समाजाचे झाले, हा सगळा विचार आपण करतो कारण सगळ्यांचं प्रतिनिधित्व पाहिजे। भारतीय जनता पार्टीचं हे वैशिष्ट्य आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाचा तो किती शक्तिमान आहे आणि तो किती वीक आहे यापेक्षाही शेवटच्या, दीनदयाळ उपाध्याय म्हटलं की शेवटच्या माणसाचा सुद्धा विचार केला पाहिजे। त्यामुळे अशा प्रकारचा विचार करणाऱ्या संघटनेबरोबर आपण सगळे आहोत। नक्कीच या सगळ्या विषयाचा विचार होईल आणि जैन प्रकोष्ठ आपलं खूप चांगलं काम करतंय। संदीप भंडारी खूप ऍक्टिव्हली सगळे काम करताय। आमचे नगरसेवक बाळासाहेब असतील,
आमचे प्रवीणजी असतील, आनंद असेल, हेही खूप चांगलं या सगळ्याच्यात काम करतायत. आणि मी सांगायला नको, 100% महापालिका जिंकणार आहोत, 100% महापौर जिंकणार आहोत. परवा देवेंद्रजींनी सांगितले की आपल्याला 100च्या पुढे जाऊन 125 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. इतके आपण पुण्यामध्ये तयारी सगळे करतो. सगळी अनुकूलता आहे, सगळं सहकार्य आहे, सगळं चांगलं दिसत आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पक्षासाठी, विचारांसाठी, देशासाठी आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी आपण असेच संघटितपणे काम करूया, प्रयत्न करूया. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हा सगळ्यांना विचारलं जाईल, बोललं जाईल, एवढंच या निमित्ताने सांगतो. तुमच्या सगळ्या अजून एक दुसरी गोष्ट भीमाले साहेबांनी सांगितली का ते ज्यावेळेस पहिल्यांदा नगरसेवक झाले त्यांना मदत करणारे सर्वात पहिले कोण होते? नाही, भंडारी एक होते. तुम्ही लक्षात ठेवा, भंडारी ज्याच्या त्यांचं फ्युचर ब्राईट असतं. आत्ताच इथे मानसीताई देशपांडे आलेले आहेत, मी त्यांचं स्वागत करतो. आमचे रवी भाऊ दुग्गड हे आलेले तिथं, त्यांचंही स्वागत करतो. आणि जैन समाजाचे एक ढाण्यावागही म्हणता येईल, किंवा एक अशा प्रभागातनं जिथं जैन समाज तसा बघता तेवढा काही मोठ्या प्रमाणात नाहीये, पण तिथे पण म्हणजे तिथे अस्तित्व टिकवणं ही मोठी गोष्ट आहे. आणि तिथे राज्य करतात असे आमचे बाळासाहेब ओस्तवाल हे इथे आलेले आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आता मी